मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेली टीका सहन करणार नाही। जरांगेंनी फडणवीसांवर वैयक्तिक टीका करू नये। जरांगेंनी टीका केल्यास जुनी भूमिका कायम असेल। प्रसाद लाड यांनी जरांगेंबाबत टू द पॉइंट भूमिका मांडली आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर वैयक्तिक टीका करू नये। जरांगेंनी केलेली टीका सहन केली जाणार नाही असा टू द पॉइंट इशारा भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी दिलेला आहे। टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीमध्ये प्रसाद लाड यांनी मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही दिली। प्रश्न सोडवण्यामध्ये यश आलं किंवा यश आलं नाही तरी जरांगेंनी फडणवीसांवर वैयक्तिक टीका सहन केली जाणार नाही असा इशारा देखील प्रसाद लाड यांनी दिला आहे। तुम्ही त्यांच्या मागण्या तुम्ही घेऊन आलात त्या तुम्ही निरसन करण्याचा प्रयत्न कराल आणि त्याच्यानंतर सुद्धा जर मनोज जरांगे ऐकलं तर तुम्ही परत तुमच्या जुन्या भूमिकेवर जाल की मनोज जरांगे हे 100% नाही ठरवून आंदोलन करतात किंवा टार्गेट करण्यासाठी करतात। 100% त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात बोलू नये। आंदोलन करायच्या आधी त्यांनी चर्चा करावी, उपसमितीची करावी। उपसमितीचं त्यांचं ऐकत नसेल तर त्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला कळवावं। आम्ही उपसमितीची जाऊन चर्चा करू आणि सगळ्यांसाठीच सांगतोय मी, नुसतं मराठा समाजासाठी नाही सांगत आहे। तर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर वैयक्तिक टीका करू नये, ती टीका सहन केली जाणार नाही असा इशाराच प्रसाद लाड यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीच्या माध्यमातून दिलेला आहे। देवेंद्र फडणवीसांवरची टीका सहन करणार नाही अशी ठाम भूमिका प्रसाद लाड यांनी मांडलेली आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर वैयक्तिक टीका करू नये असं देखील त्यांनी म्हटलंय। जरांगेंनी टीका केल्यास आमची जुनी भूमिका पुन्हा एकदा कायम ठेवू असं देखील इशाराच प्रसाद लाड यांनी दिलेला आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर वैयक्तिक टीका करू नये। जरांगेंनी केलेली टीका सहन केली जाणार नाही असा टू द पॉइंट इशारा भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी दिला आहे। आपल्या